संभाजीनगरच्या तिसगाव परिसरात एक अंगावर काटा आणणाऱ्या घटनेने एकाच कुटुंबातील तिघांचा अत्यंत दुर्दैवी अंत झाला. करणच्या उद्देशाने डोंगराच्या कड्यावर गेलेल्या 18 वर्षीय मुलाला वाचवण्यासाठी माजी सरपंचाने त्याला आयफोन 15 प्रो देण्याचे आमिष दाखवून सुद्धा तो खाली येण्याची विनंतीसुद्धा त्यांनी केली होती. मात्र हताश झालेल्या मुलाने आता कशावरच सोल्युशन उरलेलं नाही असं म्हणत शेकडो फूट खोल दरीत स्वतःला झोकून दिलं. त्याला वाचवण्याच्या प्रयत्नात वडिलांचा तोल गेला, तर डोळ्यादेखत घडलेला हा भीषण प्रकार पाहून आईनेही डोंगरावरून उडी मारून आपली जीवनयात्रा संपवली. वाळूज परिसरातील खवड्या हा डोंगर नाही, तर हा मृत्यूचा सापळा बनला आहे. या अगोदर देखील अशा घटना घडलेल्या आहेत. कुणाल चांदगुडे, वयवर्ष 19, वडील मुरलीधर चांदगुडे, आई संगीता असे मृत्यू झालेले तिघांची नावे आहेत. मुलगा आपल्या जीवनयात्रा संपवणार असल्याची माहिती पोलिसांना आधीच मिळाली होती. त्यानंतर पोलीस आणि नागरिक घटनास्थळी दाखल झाले. मात्र डोंगराच्या कड्यावर उभं असलेल्या मुलाला वाचवण्याच्या प्रयत्नात वडिलांचाही तोल गेला आणि दोघेही खाली कोसळले. त्यानंतर घडलेल्या या धक्कादायक प्रकारात आईनेही उडी घेतल्याची प्राथमिक माहिती समोर आली. अग्निशमन दलाच्या वतीने तिघांनाही वाचवण्यासाठी खाली जाळी लावण्यात आली होती. मात्र तरुणाने वारंवार जागा बदलल्याने त्यांना वाचवण्यात अपयश आले, अशी माहिती प्रत्यक्षदर्शी उपस्थितींनी दिलेली आहे. मिळालेल्या माहितीनुसार कुणाल नावाचा जो मुलगा होता सकाळी 10 वाजल्यापासून तिसगावच्या त्या डोंगरावरील कड्यावर उभा राहून सतत जागा बदलत होता. त्याला खाली उतरवण्यासाठी पोलीस आणि ग्रामस्थांनी शर्थीचे प्रयत्न केले. दिव्य मराठीला दिलेल्या माहितीनुसार तिसगावचे माजी सरपंच संजय जाधव यांनी प्रसंग सावधान राखून कुणालचीही समजूत काढण्याचा प्रयत्न केला. त्याची समजूत काढताना जाधव म्हणाले, हे बघ, माझ्याकडे मोबाईल आहे, तुला हवा असलेला आयफोन 15 प्रो मी तुला आणून देतो, पण तू खाली ये. मात्र अत्यंत निराश झालेल्या कुणालने गुडघ्यात वाकून आता कोणत्याही गोष्टीवर काहीच सोल्युशन उरलेलं नाही, फक्त एकच सोल्युशन असं उत्तर दिलं. म्हणजेच यावरून समजतं की जो कुणाल होता त्याला आयफोन पाहिजे होता आणि त्यानंतरच त्याने हे सर्व केलेलं आहे आयफोनसाठी. जवळपास 3 तास कुणालची आई रडत रडत त्याची मनधरणी करत होती. शेवटचे 15 ते 20 मिनिटात कुणालचे वडील धीर करून डोंगरावर आले. मुलगा बोलण्यात गुंतलेला असताना त्याला कड्यापासून मागे खेचण्याचा प्रयत्न वडिलांनी केला. मात्र वडील पुढे सरसावत असताना कुणालने खाली मग झेप घेतली आणि त्याला धरण्याच्या प्रयत्नात वडिलांचाही तोल जाऊन दोघेही दरीत कोसळले. आपल्या डोळे देखील पती आणि मुलाचा झालेला हा करुण अंत सहन न झाल्याने तीव्र धक्क्यात असलेल्या आईनेही क्षणाचा विचार न करता डोंगरावरून स्वतःला झोकून दिलं आणि एका क्षणात हे जे तिघजण होते तेही अक्षरशः त्या तिघांचा मृत्यू झालेला आणि हे कुटुंब संपलेलं आहे.